सुरू आहे। या आंदोलनाकडे कशा पद्धतीने पाहता? आता हे जे आंदोलन आहे, आंदोलन थांबावं अशा पद्धतीची आमची इच्छा आहे, सरकारची इच्छा आहे। त्यांची मागणी जरी असलीही तरी पेपर लीक जे झालेले आहे त्याची जी चौकशी आहे ती चौकशी आता फास्ट ट्रॅक कोर्टाकडे दिलेली आहे आणि ज्यांनी असा घोटाळा केलेला आहे त्यांना कठोर शिक्षा होणार आहे। आता जो राजीनाम्याचा विषय आहे त्या संबंधामध्ये नरेंद्र मोदी निर्णय घेतील, परंतु हे आंदोलन लवकरात लवकर थांबवा अशी आपली इच्छा आहे। विद्यार्थ्यांनी शांत राहावं ही आमची भूमिका आहे। आम्ही आंदोलन केलेले आहेत, आम्ही अनेक वेळा जेलमध्ये गेलेलो आहोत, पण आपल्या मुलांना थोडा त्रास झालेला आहे। पण मला असं वाटतं की आंदोलन लवकरात लवकर थांबावं। विद्यार्थ्यांना ताब्यात घेणं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणं अमानुष पद्धतीने, हे ह्या गोष्टी कशा पद्धतीने पाहता तुम्ही? आता एक तर आता विद्यार्थ्यांना लाठीचार्ज व्हायला तर नको होता, परंतु आता विद्यार्थ्यांनी पण ते बॅरिटेकर वगैरे हे करून ते पलीकडे चालले होते पार्लमेंटकडे, त्यामुळं पोलिसांनी त्यांना अडवायला हवं होतं। पण थोडा जो लाठीचार्ज झालेला आहे तो मुलांना आणण्यात झालेला आहे। पण आता हे आंदोलन थांबावं या दृष्टिकोनातून आपले ते दिपके जे आहेत त्यांनी निर्णय लवकर घेणं अत्यंत आवश्यक आहे। सरकारने चर्चेसाठी त्यांना बोलावलेलं आहे किंवा ती चर्चा लवकर होणार आहे, त्याच्यातून मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे। परंतु राहुल गांधी देखील आता आक्रमक झालेले आहेत। राहुल गांधी गांधी स्मृती भवनाकडे निघालेले आहेत सर्व इंडिया अलायन्सच्या खासदारांचं आंदोलन करायला। या सगळ्या गोष्टीकडे कसं बघता? यामध्ये कुठं राजकारण होतंय का? हां, तर आता याच्यामध्ये राहुल गांधींचं राजकारण आहेच आहे, म्हणजे काय मुलांचं राजकारण असं अजिबात नाही आहे। मुलांची मागणी अशी होती की नीटमध्ये जे पेपर लीक झाले त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना त्रास झालेला होता आणि त्यामुळं ते दिपके जो आहे हा तसा आमचा समाजाचा जो ॲक्टिव्ह लीडर विद्यार्थी आहे आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते देशामध्ये आपलं नाव त्यांनी या निमित्तानं केलेलं आहे। परंतु पेपर लीक होऊ नये तर या दृष्टिकोनातून नक्की प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे आणि यासाठी संसदेमध्ये चर्चा होणं अत्यंत आवश्यक होतं, परंतु अपोजिशनकडून त्याला जात नाही आहे। मल्लिकार्जुन खरगे म्हणतात पहिला राजीनामा द्या, नंतर चर्चा करा। ते म्हणत असतील, पण चर्चेमध्ये त्यांनी मागणी करावी ना। चर्चेमध्ये ज्यावेळेला बोलायचं आहे त्यांना त्यावेळेला त्यांनी मागणी करावी, परंतु चर्चा होऊ नये अशा पद्धतीचा काहीतरी अडसर आणून मध्यंतरी अगोदर राजीनामा द्यायचा असं अगोदर राजीनामा दिला असता, परंतु राजीनामा हा एक सोल्युशन नाही आहे। त्यामुळं सरकारचं म्हणणं एवढंच आहे की लीक पेपर झालेला आहे त्याचं समर्थन कोणी करू शकत नाही आहे, परंतु झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, मुलांना त्रास झालेला आहे आणि ज्या लोकांनी अशा पद्धतीचं काम केलेलं आहे चुकीचं त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि त्यांना शिक्षा करण्याची भूमिका सरकार समाजाकडनं खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरून आंदोलन होतं आहे। या सगळ्यामध्ये जय भीमचे नारे मोठ्या प्रमाणात लागतात आहेत। याच विद्यार्थ्यांना कुठेतरी पोलीस अटक करताना पाहिलं। तुम्ही समाजाचे नेते आहात, पोलिसांना काय आव्हान कराल, प्रशासनाला, सरकारला? प्रशासनाला एवढंच आव्हान आहे की विद्यार्थी जे असतात विद्यार्थ्यांच्या भावना लक्षामध्ये घेऊन पोलिसांनी अशा पद्धतीचा जास्त आतताईपणा करू नये आणि विद्यार्थी नेत्यांची चर्चा करावी। त्यांच्यामध्ये जो थोडा उद्रेक झालेला आहे तो शांत करण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांची जबाबदारी आहे, पण पोलिसांच्या कडून त्या दिवशी मोठा लाठीचार्ज झाला, अनेक मुलांना मारण्याचा प्रयत्न झालेला आहे। हाताळलं सरकार चुकलं काय ह्या सगळ्या गोष्टी यंत्रणा हाताळताना? नाही, सरकारचा विषय नाही। आता पोलिसांनी अचानक त्या ठिकाणी त्या लाठीचार्ज केलेला आहे, सरकारचा आदेश होता असं अजिबात नाही आहे। विद्यार्थ्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं होतं, त्या ठिकाणी जमण्यासाठी विद्यार्थी त्या ठिकाणी 24 दिवस त्या ठिकाणी होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना कसलाही त्रास झालेला। स्वतः अभिजित दिपकेची भेट घेणार का? कारण की तुम्ही ओळखता त्याला, तुमचा संपर्क आहे, संबंध आहे। हां, नाही, ते त्याला भेटेन मी, त्याला आता ते चर्चा आता सुरू आहे त्यामुळे मी त्याला भेटण्याचा प्रयत्न करणार आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। रामदास आठवले होते केंद्रीय मंत्री, ते म्हणतात की खरं तर अभिजित दिपके यांना मी भेटण्याचा संपर्क करणार, परंतु सरकारकडनं जे काही, अर्थात प्रशासनाकडनं लाठीचार्ज वगैरे जो काही हल्ला या विद्यार्थ्यांवरती होतं त्याचं समर्थन देखील आम्ही करू शकत नाही, असं स्पष्ट मत जे आहे ते रामदास आठवले यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।